ऐका हो मंडळी, संकष्टी चतुर्थीची कहाणी. पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. त्यावेळी कृतवीर्य नावाचा एक राजा होता. त्याच्या राणीचे नाव होते सुगंधा देवी. त्यांच्या राज्यात समृद्धी होती. राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते. राज्यात देखील सर्वत्र सुख समृद्धी नांदत होती. पण एकाच गोष्टीचं खूप दुःख होतं, ती म्हणजे त्यांच्या पोटी संतान नव्हती. आपल्याला संतान व्हावी म्हणून राजाने अनेक दानधर्म केला, यज्ञ केले, ऋषीमुनींना तसेच ब्राह्मणांना देखील भोजनदान केले, पण तरीही त्यांच्या घरी संतानाची प्राप्ती झाली नाही. सर्व प्रयत्न करूनही हात रिकामेच राहिले. म्हणून राजा राणी उदास झाले. ते आता तीर्थयात्रा करू लागले. एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले. त्यांनी राजाला गणेशाची आराधना करण्यास सांगितले. संकष्टी चतुर्थीचे व्रत करा असे त्यांनी राजाला सांगितले. राजाने सकाळी उठून तो दृष्टांत आपल्या राणीला सांगितला. हे सारं ऐकून राणीला अतिशय आनंद झाला. तेव्हा व्रत कसे करावे यासाठी त्यांनी एका ब्राह्मणाकडून या व्रताची सर्व माहिती जाणून घेतली. ब्राह्मणाने देखील उभयंतास सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते. तिला संकष्टी म्हणतात. व्रत करणाऱ्याने या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, तिळाचे उटणे लावून स्नान करावे, दिवसभर उपवास करावा, श्री गणेशाचे नामस्मरण करावे, दूध व फळे खाऊन राहावे, रात्री चंद्रोदयाचे वेळी गणपतीची पूजा करावी, चौरंगावर अथवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी, अभिषेक करावा, अभिषेकाच्या वेळी गणपती अथर्वशीर्ष म्हणावं, दुधाचा अभिषेकही करावा, लाल गंध लावावे, तांबडी फुलं अर्पण करावीत, 21 दुर्वांची जुडी व शमीपत्रे वाहावीत, धूप व दीप लावून 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा, आरती मंत्रपुष्पांजली करावी, मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी, चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करायची, ओवाळणी करावयाची, मग चौरंग पाटावरील पूजा विसर्जित करायची, भोजन प्रसाद ग्रहण करावयाचा. हे संकष्टी चतुर्थीचे व्रत 4, 7, 11 किंवा 21 वेळा करावयाचे. राजा राणीने या व्रताची शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतःकरणाने हे व्रत पूर्ण केले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने त्यांना पुत्र झाला. त्या पुत्राचे नाव कार्तवीर्य असे ठेवले. हा मुलगा पुढे महान गणेश भक्त झाला. पुरातन काळापासूनच आजपर्यंत अनेक भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सफल केले. तसेच कार्य सफल हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. गणपती बाप्पा